ठिकाणी मी द्वितीय क्रमांकाचे सलग 3 वर्ष या ठिकाणी मानकरी, परंतु या वर्षी नक्कीच आम्ही या ठिकाणी परत मॅचला समोर सुरुवात होते. अमरजीत क्रिकेट क्लब आपण पाहतो धावपलकेचा पाठलाग करायला आतमध्ये सुरुवात केलेली. जितू यांना पहिल्या चेंडूसाठी पुढे आणलंय, पहिल्या षटकासाठी त्यांना पुढे आणलंय आणि 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. 83 धावांची आपण पाहतो या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठीची आवश्यकता आहे आणि या 83 धावांचा पाठलाग टीम कशा पद्धतीने करणार आहे याकडे आता लक्ष आहे. मोठा खेळ. नक्कीच सर, मागील सामन्यात जर पाहिलं तुम्ही याच दोन्ही संघात एक सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये मोठं आव्हान नक्कीच या ठिकाणी राठौडे संघाने करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. रोहन आतो मैदानावर. या खेळाडूची बॅट जर चालली तर किती मोठा धावपलक असला तरी तो हा छोटा करून टाकू शकतो. ही ताकद या खेळाडूकडे आहे. त्यामुळे एकच टार्गेट आहे टीम, लक्षात घ्या, तुम्हाला रोहन चोरगेला रोखायचं आहे. हा झंझावात आहे, हे सुनामी आहे आणि या सुनामीनं असंख्य संघांना उद्ध्वस्त केलं आतापर्यंत. तर आता इकडे तुम्हाला काम करावं लागणार आहे. कसा रोखताल तुम्ही रोहन चोरगेचा हा झंकार, हे बघायचं आहे. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा रोहन चोरगे डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर टाकून देतोय. अजून एक पॉवरफुल षटकार. रोहन चोरगेनं डावाची सुरुवात मैदानावरती केली. राहुल सर खेळताना पाहायला मिळतात. एक मोठी टुर्नामेंट मला नक्कीच या ठिकाणी आठवतीये. या ठिकाणी शरद पारगे आणि रोहन चोरगेने एक मोठी खेळी केली होती आणि त्या खेळीमध्ये एक मोठा सामना या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी विजयाच्या दिशेने परतवून आणलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. अक्रॉस द लाईन हा चेंडू आपण पाहतो पुढे खेळण्याच्या प्रयत्नात. समोर स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळलाय. 2 धावा तिथे प्राप्त होती. नितीन पांगारेंकडून एपीच्या प्रत्येक डॉट बॉलला 101 रुपये बक्षीस काय लावले येतात. हा बॉल यावेळेस समोर बॅक टू द बॉलर उडवलाय रोहन चोरगेनं. एक मोठा ब्लास्ट षटकार. रोहन चोरगेचीच बॅटिंग इकडे प्लस फॅक्टर राहणार आहे आणि काय बॅटिंग आहे या रोहन चोरगेची संपूर्ण प्रतियोगितेमध्ये आपण बघितलंय. राहुल सर, रोहन चोरगेचा रोल काय सांगाल या मॅच मध्ये? नक्कीच सर, मला मी कालची आठवण करून देतो. रोहन चोरगेची जी बॅट आहे आणि खेळाडूचं प्रेम नक्कीच आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं. रोहन चोरगेची या ठिकाणी कालच्याला बॅट तुटली आणि रोहन चोरगे ती बॅट रिपेअर करण्यासाठी काल मला रात्री संध्याकाळी 6 वाजता बोरमध्ये दिसला. बॅटीवरचं प्रेम आणि क्रिकेट नक्कीच आपल्याला या रोहन चोरगेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या ठिकाणी एक पारितोषिक आलंय. जर रोहन चोरगेची या ठिकाणी जर विकेट घेतली तर हिरामन भाऊ पांगरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जमा झालंय. खेळावरचं प्रेम या ठिकाणी हवेली तालुका आणि भोर तालुका ही रंगत चाललेली मॅच आणि या मॅचवर ते पुढाऱ्यांचं असलेलं प्रेम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं. याच ठिकाणी जर सलग 3 षटकार मिळाले, या ठिकाणी आताच्या षटकारला रोशनजी सुरे युवा उद्योजक यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक जमा झाले. या ठिकाणी जर सलग 3 षटकार मारले तर शिवगंगा खोऱ्याचे ज्येष्ठ शिवसैनिक तुळशीराम डिंबळे पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी जमा झाले. मॅच मोठी आहे. पारितोषिकांची खैरात आहे. जितू पुन्हा एकदा समोर आणलेत. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू डाऊन द ग्राउंड. आपण पाल क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल तिकडे, तो चेंडू पुन्हा कव्हर करेल. तोपर्यंत 2 धावा. आज तुम्हाला या मॅच मध्ये चुका करायला परवानगी अजिबात नाही. तुम्ही चुकला तर त्याचा फटका बसेल. त्यामुळं तुम्हाला चुका करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही. तुम्हाला इकडे चांगलंच खेळावं लागेल, बेस्ट द्यावा लागेल. फुल टॉस. रोहन चोरगेला फुल टॉस नाही टाकू शकत टीम. 1000 रुपयांचं बक्षीस. रोशन दादा सुर्वेंकडून 1000 रुपयांचं बक्षीस इकडे येत आहे. रोहन चोरगेला आता अशा परिस्थितीमध्ये फुल टॉस टाकणं म्हणजे तुम्ही 12 चेंडू मध्ये 33 धावा, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा चित्तथरारक सामना आहे. स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. हो बॉल उडवला होता. क्षेत्ररक्षक एपीस मागे. दुसऱ्या धावेची चेष्टा इकडे रोहन कर. विनोद पोटे
तुम्ही बघताय बॉलिंग ट्रॅक वरती 6 चेंडू मध्ये 18 सेव्ह करण्यासाठी विनोद पोटेंना पुढे आणलेलं आहे. पहिल्या दुसऱ्या बॉल वरती सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद आहे आणि 6 चेंडू मध्ये 18चा खेळ विनोद पोटे. हो हो हो, बॅट तुटली, पुन्हा एकदा तुटली, मात्र बॉल कुठे पडलाय, बॉल कुठे पडलाय. मुख्य पंचांचा डिसिजन रिव्ह्यू घेतलाय, बॉल कुठे पडलाय हे बघायचंय. रोहन चोरगेची दुसऱ्यांदा बॅट तुटली. तिसऱ्या पंचांचा डिसिजन बघायचं काय येईल. दुसऱ्यांदा बॅट तुटलीये. ज्या बॅटनं ओळख निर्माण करून दिली, ज्या बॅटनं महाराष्ट्राचा प्रवास केलाय, ज्या बॅटनं रोहन चोरगेला रोहन चोरगे बनवलंय, ती बॅट तुटली काल पण, ती बॅट तुटली आज पण. बॅट जरी तुटलेली असली निराश होईल थोडा, मात्र विश्वास तुटलेला नाही. कधी खचून जायचं नाही. षटकार ठोकलाय, विनोद पोटेचं स्वागत केलंय षटकारानं. 5 चेंडू. रणजित काल सुद्धा तुटलेली बॅट आणायला रणजित चोरगेच गेला होता, आजही तोच गेलाय. सेळ बदलता असावा लागतो तो फक्त पेशन्स, अँड पेशन्स इज ऑल्सो फॉर्म ऑफ ऍक्शन. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू मागे. शतरक्षक तिकडे बघायचं या चेंडूवरती धावा किती असणार आहेत. खेळ खेळ बदललाय. 2 धावा त्या चेंडूवरती. 4 चेंडू अजूनही थरार आहे. 4 चेंडू धाव विनोद पोटे. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 50 धावा रोहन चोरगेची बॅटिंग साठी एकदा जोरदार टाळ्या. रोहन चोरगेनं सुद्धा प्रत्युत्तर करत असताना 50 वैयक्तिक पूर्ण केल्या. 3 चेंडू 6 धावा. अर्थात अर्धशतकाचं सेलिब्रेशन रोहन चोरगेनं केलं नाही, कारण त्याला माहित आहे अजून त्याचं काम संपलं नाही. 3 चेंडू 6. हो 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 हो, ही मॅच फिनिश. आप्पा ओळ यांकडून या इनिंग साठी 501 रुपयांचं बक्षीस रोहन चोरगेला. रोहन चोरगे जबरदस्त बॅटिंग. गणेश भाऊ वाडकर यांकडून सुद्धा 500 रुपये, तर 2000 रुपयांचं बक्षीस आप्पा ओळ यांकडून. आप्पांचा विषय डायरेक्ट हार्ड. 2000 रुपये रोहन चोरगेच्या या बॅटिंग साठी 2000 रुपयांचं बक्षीस आहे. रोहन तुम्ही मुख्य व्यासपीठावरतीच आहे डायरेक्ट. तर विपुल दादा पायघोडे यांकडून 2000 रुपये. रमेश बापू कोंडे शिवसेना जिल्ह्याचे प्रमुख 2100 रुपयांचं पारितोषिक. श्रीनाथ डेव्हलपर्सचे मालक यांकडून सुद्धा 2000 रुपयांचं बक्षीस. रोहन चोरगे तुमची बक्षीस मोजून घ्या. तुम्हाला 10,000 रुपयांचं बक्षीस उपसरपंचांकडून आलंय. उपाध्यक्ष जे माजी होते त्यांनी 5000 दिलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड सुद्धा. आणि बघाल तुम्ही बक्षीस रोहन चोरगेला किती मिळालंय. बक्षिसाची संख्या मोठी आहे आणि बरोबरीत हा खेळ सुद्धा रोहन चोरगेनं मोठा केला.